बडनेरा अमरावती महामार्गावर असलेल्या बडनेरा रेल्वे उड्डाण पूल गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण स्थितीत आहेत। रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या अरुंद पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भीषण ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली। या आठवड्यातील दुसरी घटना आहे। नागरिक संतप्त असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत। मात्र हे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने वाहतुकीचा ताण वाढला आहे। शनिवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना भीषण ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागले। पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। विशेष म्हणजे या जॅममध्ये एका रुग्णवाहिकेचा अडथळा निर्माण झाल्याने रुग्णाचा जीव टांगणीला लागला होता। वाहतुकीची वर्दळ जास्त असल्याने आणि पोलिसांकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे हा प्रकार वारंवार घडत आहेत। स्थानिक नागरिक आणि प्रवाशींनी संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान वाहतूक पोलिसांची तैनाती करण्याची मागणी केली आहे। मात्र अमरावती वाहतूक पोलिसांकडे पुरेसे कर्मचारी वर्ग नाहीत, यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहेत। बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि वाहतूक शाखेचे अंमलदार ललित देवनकर यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला। मात्र या अपूर्ण पुलामुळे भविष्यात मोठी दुर्घटनेची होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। वाहतूक नियम पायदळी तुडविली जात आहेत। पोलिसांची भीती नाही आणि नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव। अमरावती शहरात वाहतुकीचा बोजवारा उडालाय आणि याला जबाबदार कोण? प्रशासन, वाहतूक आणि पोलीस की नागरिक स्वतः? वाहन चालक मनमानी करतायत। वाहतूक पोलिसांकडे पुरेसा मनुष्यबळ नाही आणि प्रशासनाचा दुर्लक्ष भाव देखील या मार्गावर मोठा कारण आहेत। अमरावतीतील वाहतूक पोलिसांकडे कर्तव्य बजावण्यासाठी इच्छाशक्ती जागृत करण्याची गरज आहे। वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। अमरावती वाहतूक पोलिसांनी आता झोपेतून जागा होण्याची वेळ आली आहे। नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि नागरिकांमध्ये अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे।